तर नमस्कार मंडळी, मी प्रज्योत पालकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोकणकर प्रज्योत ब्लॉग्स या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर तुम्ही आपला चॅनल लवकर ग्रो केलात त्याबद्दल पण धन्यवाद। अजून मला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मंडळी, आजचा विषय आहे की अयोध्यामधला आपला सर्व हिंदू धर्माचा राम मंदिर। तर या राम मंदिरामध्ये जवळजवळ 500 वर्षाच्या लढाईनंतर आपल्याला एकदा पूर्ण विजय प्राप्त झालाय। त्याच्या निमित्त आपल्या अयोध्यामध्ये आपल्या हिंदूंचा श्री राम मंदिर आहे, त्याचा मूर्ती स्थापन आहे, नवीन मंदिर वगैरे बांधलाय। तर मूर्ती स्थापन आहे 22 जानेवारी 2024 ला। तर या मोदींच्या कालावधीमध्ये हे सगळं झालं, त्याबद्दल मोदींचं पण आभार। कारण जवळजवळ 500 वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला यश प्राप्ती झालंय। तर याचं आपल्या सर्व हिंदू बांधवांना अभिमान असलाच पाहिजे। तर ह्या पूर्ण 500 वर्षाच्या कालकिर्दीमध्ये जे काय अनुभव आले, जे काय प्रसंग झाले, ज्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले, अजून काही लोकांनी भरपूर त्रास झाला, कष्ट केले, तर त्याची पूर्ण डिटेल्स मला एक आपले गॉगरमधील आमच्या इकडचे सकाळ या वार्तामधले ज्येष्ठ कार्यकर्ते म्हटले जाईल, ज्येष्ठ कार्यकर्ते सकाळ न्यूजपेपरचे, त्यांना भरपूर वर्ष त्यामध्ये त्या सेक्शन मध्ये काम करतायत। तर त्यांच्या मुलाखतीमध्ये तर मला जे 500 वर्षामध्ये जे काय काय घडलं, ते जे काय मला त्यांच्याकडून काय मार्गदर्शन भेटलंय, मार्गदर्शन ज्यांनी 500 वर्षामध्ये जे काय घडलंय त्याची पूर्णपणे डिटेल्स मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय। तर तुम्ही या पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही सर्व डिटेल्स ऐका, 500 वर्षामध्ये कसं काय झालं, कशी प्रोसेस झाली आणि काय झालं, नंतर आपल्याला विजय कसा मिळवला, तर ह्याच्या रिलेटेड मी पूर्ण व्हिडिओ बनवले। तर व्हिडिओ ऍक्च्युली खूप मोठी आहे, 1 तासाची व्हिडिओ आहे। तर मी ती 3 सेक्शन मध्ये डिवाइड करेन, नाहीतर आपले व्हिडिओ भरपूर मोठे होऊन जाईल। तर तुम्ही त्या व्हिडिओला एकदम चांगला प्रतिसाद द्या, मलाही नवीन व्हिडिओ बनवताना थोडा मला कॉन्फिडन्स येईल। तर मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। ग्वाल्हेरला प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर पत्रकारिताही करतो। दैनिक सकाळमध्ये गेली 20 वर्ष पत्रकारिता करतोय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतो। आता मी उभा आहे तो एवढ्यासाठी उभा आहे की ही राममूर्ती दत्ताजींच्या घरात का आली हे सगळ्यांना समजावं। आपण सगळेजण मूर्ती तर आणली, पण ती का आली हे कळावं, हे सांगण्यासाठी उभा आहे। हे आज जे काही कार्य आपण सगळ्यांनी केलंय, आपण सगळेजण भाग्यवान आहोत की प्रभू रामचंद्रांची अयोध्येतून आलेली मूर्ती, तिचं दर्शन आज आपल्याला घ्यायला मिळाले। या प्रभू अयोध्येतून आलेल्या श्रीरामांच्या मूर्तीची सेवा करण्याची एक संधी आपल्याला सगळ्यांना मिळाली, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहात। मी तर भाग्यवान आहेच। मला अशा मूर्ती गुहागर तालुक्यात गुहागर विधानसभा क्षेत्रामध्ये 32 जणांच्या घरी नेऊन द्यायच्या, त्यातल्या आजपर्यंत 22 मूर्ती देऊन झाल्या, आता ही 23वी मूर्ती देतोय। त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी आता जसं आपण आनंददायी वातावरणात, चैतन्यमय वातावरणामध्ये सगळेजण स्वागत करतोय, तसंच सगळ्या ठिकाणी त्याचं स्वागत होत आहे आणि त्याच्यामुळे त्याचं मला थोडंसं तुमच्यापेक्षा जास्त पुण्य कदाचित मला लाभत असेल आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे। खरं तर 2-3 दिवस आपल्याकडे साथ आहे, ताप, सर्दी, ताप, खोकला, 3 दिवस मी त्याच्यातही आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेळ दिलाय। त्या वेळेला जाणं हे क्रमप्राप्त आहे, कारण तिथे लोक येऊन थांबतात तुमच्यासारखी, त्याच्यामुळे त्याला मी काही और करू शकत नाही। आणि म्हणून काल दिवसभर पूर्ण ताप अंगात असताना सुद्धा आबलोली, मोरतवडे, वीर देवपाट आणि नायशी, रात्री 10:30 वाजता नायशीतला कार्यक्रम आटपला आणि मी गुहागरला परत आलो। तर थोडंसं मी जर्किन का घातलंय असं काही कुजबूज ऐकली, आता जर्किन एकदम, तर त्याच्यामुळे 3 दिवस तापात आहे आणि तरी सुद्धा एक काम सगळेजण आपण येऊन थांबताय। आता इथला कार्यक्रम आटपला की तळवलीत सुद्धा असाच एक जोरदार कार्यक्रम आहे, तिथे तर दिंडीने स्वागत, बाकर स्टॉप पासून मूर्तीचं स्वागत, तिथून वारकरी दिंडीच्या माध्यमातून
तळवलीला गुरुनाथ कारेकर यांच्या घरी मूर्ती जायची, पालखी सजवलेली आहे, असा सगळा तिथे कार्यक्रम आहे. बरं, एक रजिस्टर मी दिलं होतं, सगळ्यांनी नोंदणी केली का? जरा नोंदणी अनुलोमच्या माध्यमातून कार्यक्रम होतोय. अनुलोम ही देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री होते पूर्वी, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची एक अराजकीय संस्था आहे. अराजकीय अशासाठी की देवेंद्रजी फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला, या 2 वेळेला त्यांना एक सगळ्यात मोठा फरक जाणवला, तो म्हणजे विरोधी पक्षाच्या बाकावरती बसून सत्ताधाऱ्यांवरती आरोप करणं सोपं असतं, पण जेव्हा प्रत्यक्ष आपण मुख्यमंत्री होतो, या देशाचा कारभार आपल्या हातात होतो, त्यावेळेला आपण जे जनतेसाठी करतो ते जनतेपर्यंत पोहोचत नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. मग आता ते जनतेपर्यंत पोहोचवायचंय कोणी? ते तर काही देवेंद्र फडणवीस पोहोचवू शकत नाही. त्याच्यासाठी एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला शासकीय व्यवस्था असं म्हटलं जातं. की कोणती योजना असेल, कोणताही काही आलं सामान्य जनतेसाठी, कुठची योजना आली तर ती योजना येते कुठे? एकतर पंचायत समितीत येते किंवा तहसीलदार कार्यालयात येते, म्हणजे महसूल विभागात येते किंवा ग्राम विकास विभागात येते. पंचायत समिती ही ग्राम विकास विभागाचं एक कक्ष आहे, तिथून ती ग्रामपंचायतीपर्यंत येते. महसूल विभागाचा शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे तलाठी, त्यांच्यापर्यंत येते. पण ह्या सगळ्या माणसांना खरं की कुठं मला माहित नाही, पण इतका कामाचा व्याप असतो की त्याच्यामुळे जनतेच्या योजना ह्या जनतेपर्यंत पोचवायला त्यांना वेळ मिळत नाही. आणि म्हणून मग ही जेव्हा त्रुटी लक्षात आली तेव्हा अतुलराव वझे नावाचे देवेंद्रजींचे मित्र आहेत, त्यांनी अनुलोम या संस्थेची स्थापना केली. हे अनुलोम हा शॉर्टकट आहे, अनुगामी लोकराज्य महाअभियान असं या संस्थेचं नाव आहे. अनुगामीला विरुद्धार्थी शब्द जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे प्रतिगामी किंवा पुरोगामी, हा सगळ्यांना शब्द माहिती आहे ना. पुरोगामी म्हणजे काय? तर मागच्या ज्या पिढ्या आहेत त्यांचा जो विचार आहे त्या विचारांनी चालणारे ते पुरोगामी. आणि अनुगामी म्हणजे काय? तर आपल्या पुढे भविष्यात काय वाढवून ठेवलंय त्याचा विचार करून, त्याचा सकारात्मक विचार करून त्या दृष्टीने लोकराज्य कसं नेता येईल असा विचार करणारं एक महाअभियान म्हणून अनुगामी लोकराज्य महाअभियान. त्यातला अनु आणि लोकराज्य मधला लो आणि महाअभियान मधला म असं घेऊन त्याचं अनुलोम झालं. अनुलोम म्हणजे अनुलोम हा जो शॉर्टकट आहे ह्याचं सुद्धा एक हे आहे. आपण घड्याळाच्या आता ती घड्याळ गेली, पण भिंतीवरती जे घड्याळ असायचं त्याला लोलक असायचा आणि तो लोलक असा हलायचा, बरोबर ना. तर त्या लोलकाला जे हलणं आहे त्याला अनुलोम असं म्हणतात, की तो जेव्हा भविष्याच्या दिशेने हलतो त्यावेळेला तो अनुलोम होतो. तर अशी संस्था आहे. ही अराजकीय संस्था का आहे ते तुम्हाला कळलं असेल की ही शासन आणि जनता यांच्यामधला दुवा बनून वेगवेगळ्या योजना ह्या कोणताही पक्ष न बघता सामान्य जनतेपर्यंत त्या पोहोचवते आणि त्याच्यातून सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळवून देते. प्रथमेश पोमेटकर कदाचित नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, कारण ते तुमच्याकडे ह्याच्या आधी अनुलोम म्हणून यायचे. तर त्याचे भाग जनसेवक 20 ते 25,000 वेगवेगळ्या समाजातल्या, वेगवेगळ्या ज्ञातीतल्या, वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांना, ह्या 25,000 लोकांना या अनुलोमच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळवून दिले, खूप लाभ मिळवून दिले. त्याच्यानंतर मग कोरोना आला. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जवळजवळ गुहागर तालुक्यात मी त्याचा साक्षीदार आहे, 700 गरीब कुटुंब की ज्यांच्या घरामध्ये अन्नधान्य मिळत नाहीये त्यांना, आता लॉकडाऊन आहे आणि आजूबाजूचा जो समाज आहे, मी गमतीनं त्यावेळेला प्रथमेशला म्हटलं होतं किंवा मी आजही म्हणतो किंवा मी पेपरमध्ये त्यावेळेलाही लिहिलं होतं की कोकणातला माणूस माझ्या घरात धान्य नाही म्हणून उपाशी राहू शकत नाही, कारण आपल्याकडच्या समाजाची बांधिलकी एकमेकांची इतकी खूप चांगली आहे की त्यांच्या घरात जर अन्न शिजलं नसेल तर आपल्या घरातून त्यांच्या घरात अन्न जातं. ही आपल्या समाजाची खूप चांगली काय त्याला म्हणूया खूप चांगला गुण आहे हा. आणि त्याच्यामुळे कोणी उपाशी राहणार नव्हतं, पण तरी सुद्धा एक 700 कुटुंब अशी शोधून काढली आपण की ज्या 700 कुटुंबांमध्ये मग गिंबीमध्ये कातकरीवाडी आहे की ज्याच्या गावाशी थेट काही संबंध येत नाही, ते गावात आहेत पण त्यांच्या गावाशी काही संबंध येत नाही. 14-15 कुटुंब होती, त्यांची गुजरंतर फक्त वनातून मिळणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंवरती चालते. मग अशी कुटुंब होती, काही 2च महिला घरात राहतात अशी काही घरं होती. अशा वेगवेगळ्या 700 लोकांना मी स्वतः प्रथमेश बरोबर जाऊन अन्नधान्य देऊन आलो होतो. ते अनुलोमच्या माध्यमातून केलेलं एक मोठं काम होतं.
आणखीन एक काम जे सगळ्यांना माहिती नसलेलं, कोणत्याही महाराष्ट्रात माहित नाही, जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा कळतं, पण ते काम लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. ते म्हणजे देवेंद्रजी देवेंद्रजींचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता, तो म्हणजे जलयुक्त शिवार. आपल्याकडे दुष्काळ खूप कमी पडतो, त्याच्यामुळे आपल्याकडे नाही, पण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या सगळ्या ठिकाणी जिथे दुष्काळ पडतो त्या ठिकाणी तिथल्या ज्या कोरड्या पडलेल्या विहिरी आहेत, कोरड्या पडलेले जे नाले आहेत, त्याच्यातून गाळ काढणं आणि आलेलं पाणी हे त्याच्यामध्ये साठेल कसं ते बघणं, अशासाठी जलयुक्त शिवार काम करत होतं. या ड्रीम प्रोजेक्टमध्ये अनेक जण उतरले होते. त्यातलं एक नाव म्हणजे आमिर खानचा वॉटर कप, त्यावेळेला टीव्हीवरती जोरदार सगळ्यांनी बघितलेला आहे. आमिर खानचा वॉटर कप होता. त्याच्यानंतर नाम फाउंडेशन होतं. नाम फाउंडेशन म्हणजे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघा जणांनी उभं केलेलं एक फाउंडेशन संस्था होती, त्याच्या माध्यमातून काम झालं, हे आपण टीव्हीवर बघितलं. तर अशाच पद्धतीने त्या गावातल्या जनतेला सोबत घेऊन 70% काम, जे महाराष्ट्रामध्ये 100% जे काही काम झालं त्यातलं 70% काम हे अनुलोमने तिथल्या गावातल्या लोकांना एकत्र करून घेतलं. गडबड अशी झाली की आपल्याकडे जेव्हा दुसरी कोरोनाची लाट आली, तर त्या कोरोनाच्या लाटेचे चटके आपल्याला सुद्धा सगळ्यांना बसलेत, तसेच त्या अनुलोमला सुद्धा बसले. अनेक वस्ती मित्र त्या काळात सुद्धा मदत करत होते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगून आश्चर्य वाटेल की कोरोना पेशंट आहे हे माहिती असून सुद्धा 4 पेशंटना दवाखान्यात मी स्वतः घेऊन गेलो होतो. एकाला तर मुंबईत घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळे असं काम अनुलोमचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, विश्व हिंदू परिषदेचे अनेक वेगवेगळे कार्यकर्ते करत होते. याच्यात दुर्दैवाने आम्ही सगळे टगलो, पण काही मंडळी ज्यांची ह्युमिडिटी कमी होती, ज्यांची इम्युनिटी कमी होती, म्हणजे प्रतिकार शक्ती कमी होती, असे आमच्या अनुलोमचे काही बांधव हे या कोरोनाच्या काळामध्ये गेले आणि नंतर हे काम थांबलं होतं. परत एकदा जून, जुलै, ऑगस्टच्या दरम्यान अनुलोमचं काम परत सुरू करावं अशी रचना सुरू झाली. आणि मग अनुलोमची एक रचना आहे की प्रत्येक विधानसभेला एक प्रमुख, ज्याला भाग जनसेवक असं म्हटलं जातं, त्याच्यानंतर साधारणपणे 10 मतदान केंद्रांना एक प्रमुख, त्याला वस्ती मित्र असं म्हटलं जातं. प्रत्येक वस्तीला, प्रत्येक मतदान केंद्राला एक प्रमुख म्हणजे स्थान मित्र असं म्हटलं जातं. तशी एक रचना आहे. तर ही रचना करण्याचं काम गेले 4 महिने सुरू होतं. आणि आपल्या इथे दत्ताजी नरवणकर, ज्यांच्या घरी आज आपण सगळेजण बसलोय, हे आपल्या इथल्या पालपेणेच्या आजूबाजूच्या 10 बूथचे हे प्रमुख आहेत, वस्ती मित्र आहेत. आणि मग अशी सगळी रचना झाली. आता प्रत्यक्ष कामाला तर सुरुवात करायची, वेगवेगळ्या योजना घेऊन परत एकदा लोकांपर्यंत जायचंय. पण तत्पूर्वी एक आनंदाचा क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलाय, तो म्हणजे 22 जानेवारी. माहिती आहे ना सगळ्यांना? 22 जानेवारीच्या मंगलाक्षता घरी आल्या. तर आपण आपल्या गावातलं कोणतंही एक मंदिर किंवा वाडीतली वेगवेगळी मंदिरं, या प्रत्येक मंदिरात आपण जाणार आहोत. संतांनी असं आपल्याला सांगितलंय की अपना मंदिर अपनी अयोध्या. आपल्या गावातलं जे मंदिर आहे त्यालाच अयोध्या समजून त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करायचा आहे. हा आनंदोत्सव का साजरा करायचा आहे कोणाला माहिती आहे? हा आनंदोत्सव, मंदिर तर काय, आमच्या गावामध्ये पण मंदिर बांधलं जातं. मग त्यावेळेला तर देशामधून सगळेजण विठोबाचं मंदिर बांधलं म्हणून आनंदोत्सव साजरा करत नाही. मग गुहागरला कधीतरी आता 2 वर्षापूर्वी नाही, वर्षभरापूर्वी भैरी व्याघ्रांबरीच्या मंदिरामध्ये नवीन मूर्ती आल्या. आम्ही सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, पण तुम्हाला नाही आम्ही सांगितलं की तुम्ही आनंदोत्सव साजरा करा म्हणून. मग याच रामाच्या मंदिराचा, ते सुद्धा अयोध्येत, म्हणजे महाराष्ट्रात पण नाही, आपल्यापासून कोसो मैल दूर या ठिकाणी रामाच्या जन्मभूमीत असेल कदाचित, पण तिथे मंदिर बांधलं जातंय. म्हणून आपण का आनंद साजरा करायचा? माहिती आहे आपल्याला सगळ्यांना का आनंद साजरा करायचा? इथे तर माझ्यासमोर बसलेली की ही यंग ब्रिगेड आहे. मी असं गमतीने आता जर म्हटलं ना, तर तुम्ही सगळ्यांनी हात वरती कराल मोकळेपणाने. 1990 नंतर माझी जन्मतारीख आहे. असे किती जण आहेत? मी त्या वहीमध्ये ना जन्मतारीख लिहायला सांगितली मुद्दाम, ती त्याच्यासाठी होती. 1990 नंतर मी जन्माला आलोय. असे किती जण आहेत? जरा हात वरती करा बघू. तू आला ना 1990 नंतर? म्हणजे माझी जन्मतारीख 1991 आहे, 1992 आहे, 1993 आहे. ओके, महिलांमध्ये सगळेजण 1990, 1980 नंतर जन्माला आलेत, म्हणजे 81, 82, 83, 84, 85 आणि पुढे. असे कोण कोण आहेत? आहेत. ठीक आहे, हरकत नाही. हे मी का विचारलं माहितीये तुम्हाला सगळ्यांना तर हा संघर्ष माहितीच नाहीये. तुम्ही फक्त कोणाकडून तरी ऐकला असाल. आपण सगळ्यांनी अयोध्येचे राम मंदिर होते ना, ह्या मंदिरासाठी संपूर्ण जगातल्या हिंदूंनी 500 वर्ष संघर्ष केलाय. किती वर्ष? 500 वर्ष.
आता तो संघर्ष संपुष्टात येतोय. या 500 वर्षामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे आता 500 वर्ष म्हणजे आपल्याला जायला लागेल 1800 मध्ये. 1800 मध्ये गेलो तर मग आपल्याला 500 मध्ये काय झालं ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या आधी सुद्धा, बरोबर. तर 500 वर्षापूर्वी काय झालं तर एक बाबर नावाचा इस्लामिक आक्रमक आपल्या देशामध्ये आला आणि त्याने आपल्या देशातली मंदिरं तोडण्याचा सपाटा लावला. या इस्लामिक आक्रमणकर्त्यांचं सगळ्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांचं एकच धोरण होतं, जर हिंदूंची अभिनिवेश, हिंदूंचा अभिमान, हिंदूंची श्रद्धा जर गळून पडायची असेल तर काय केलं पाहिजे, तर त्याच्या ठिकाणची मंदिरं फोडली पाहिजे. थोडीशी एक आठवण तुम्हाला करून देतो, जी सगळ्यांना माहिती असते. अफजल खान जेव्हा विजापूरहून छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला निघाला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं, तुळजापूरच्या तुळजाभवानीचं मंदिर तोडलं. का, तर हिंदू घाबरला पाहिजे. त्याच्यानंतर आला हिंदू घाबरत नाही असं लक्षात आलं, मग पंढरपूरला आला,